गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजलेत 5:25 झालेत आणि आम्ही आता उठलोत. आता निघणार आहोत आम्ही बाहेर. खूप पाऊस चालू आहे. चहा वगैरे पिऊन आंघोळ वगैरे करून आम्ही निघणार आहोत. अक्षय पण उठलेला आहे. त्याने फोन केलता. चला आवरू, तुम्हाला भेटतो खाली गाडी बसली डायरेक्ट. रेडी हो चुके हैं, ये भी रेडी हो चुका है पहलवान. हमारा बॅग वगैरे सब कुछ रेडी आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. मी जातो थोडंसं गाडीकडे, माझं काम आहे. गाडीला चार्जरची सुविधा करायची आहे, कारण की माझा मोबाईल कंटिन्यू चार्जिंग उतरती आहे. मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू आहे. कसं जायचं? रेनकोट वगैरे आहेत. आम्ही तर थांबणार नाहीत. हे आपलं चार्जरचं पॉईंट काढायचं होतं एक बघा, USB-Aचं आहे. आपल्या मोबाईलसाठी जर एमर्जन्सी लागलं तर चार्जर पॉईंट काढला आहे मी एक एमर्जन्सी गाडीच्या वायरिंगमधून. आ गया है नीचे. गाडी पण रेडी चालू करून ठेवली ती वॉर्मअपला. बस बाहुबली. मॅडम कार्टून कार्टून बघा, कार्टून. हां, पावसातच असतं. आता ते कंटिन्यू पावसातच असतं. कसं वाटतंय? काय सांगू हो की असा चिखल, त्याच्यापेक्षा डेंजर चिखल आता पुढं माग तिथं म्हणलं पडत आहे का काय, म्हणून मी काय केलं, व्हिडिओ नाही काढला, नाही तर मी दाखवलं असतं. हे बघा इथं पण किती खड्डे येतं, पाणी साचलं त्याच्यात समजत पण नाही की तिथं खड्डा आहे म्हणून. तर काय तिथं बघा दुकानात किती छान साडी आहे. तर काय मी घेणार होते का सांगा तुम्ही मला आता कमेंट करून. नाहीपर्यंत लगेच सुरू होतं बाई. विषय असा आहे, ते म्हणले ना घ्यायची तरच घ्यायचे राहत्यात. आम्ही आलो भंडारा डोंगराच्या जवळ जवळ. सो गाईज इथं पेट्रोल पंप आहे. आम्ही एका पेट्रोल पंपावर गेलो आणि तो माणूस म्हणला आमच्याकडे पेट्रोलच नाहीये. मनात म्हणलं तुमच्याकडे काय असतं. आय हेट टीवर पेट्रोल पंप. जीने के 4 दिन ओ ओ ओ ओ ओ बाकी है बेकार दिन. काय जिथं हत्ती तर शेट यार झालं माझ्याकडून झूम डायरेक्ट. तो गाई मोठ्याले मोठ्याले गाड्या नुसत्या अंगावर पाणी उडून जातात. गाई नुसत्या उडीत त्या. एक दिवस मी पण मोठी गाडी घेणार आणि मोठ्या गाड्यांच्या अंग पाणी उडणार. बाई मोक्कारामची गाडी धक्के खाती का हटकून चाललाय आय डोंट नो. ह्या गाडीच्या पुढे जायचंय, पण ही गाडी काय आम्हाला ओव्हरटेक करून नाहीये. आम्ही बरोबर धरलंय की काय. जिथं पाळणा आहे मला बसायचं होतं, पण नाही आवडत, चक्कर येते मला. झोक्यात जरी फक्त बसले तरी मला डायरेक्ट चक्कर येते. माझ्या आजीला पण तसंच व्हायचं लहानपणी. ती सांगत होती मला
काही काहींना ॲलर्जी असते धोक्यांची. तर गायची गाडी मरणाची धूळ सोडी ती आणि त्यांनी तिच्या माग घेतली. मला मरणाचं मळमळत, मग असलं काय झालं का? तर काय आम्ही या गाडीला ओव्हरटेक मारलं, भारी वाटलं. काय कशी दिसते माझी टोपीच, कशी मला कळायला नाही, तशी तशी मी का घातली बघा. विषय काय झाला, मला कानावा आवडत नाही काय, म्हणून मी काय केलंय, कानाचे गेले तर मी त्यांच्यासारखं नाही म्हणजे पूर्ण पॅक केलं, कारण आवडत नाही मला एवढं. ओके गाईज, अजून एक काही म्हणजे मला खूप आहे ना झोप आली. कारण की तुम्हाला सांगते मी का गाईज, भंडारा डोंगर दाखवते तुम्हाला. हाय भंडारा डोंगर. ओ नो, किती धुकं पडले त्याच्यावरती गाईज. ते खालून वरती कसं काय जात आहे धुकं? वातावरण झालंय आणि इथून जाते ती कमानी जातात वरती जायला आणि सरळ वरती जायचं. खूप वाटतं, कारण की तिथं खूप गाड्या लावलेल्या आहेत आणि इथं तर खूप झाड आहेत माहिती का. म्हणजे भंडारा डोंगर खूप झाड आहेत, म्हणजे डोंगराच्या थोडस खाली पासून सगळीकडे नुसतेच झाड आहेत. भंडारा रेस्टॉरंट तुम्हाला जरी यायचं असेल इकडं पुढं जेवण करायला मस्त पैकी, पण आपल्याला तसं विषय काय होतो, काही मला भूक लागल्यासारखी झाली, पण नाही असं मी कधी पण खोटं बोलू शकते मम्मा. तर गायची तर बघा किती भारी वाटतंय. काही मरणाचं कसलं काही नव्हतंय, आदळत आहे मग आवाज कुठं डायरेक्ट. नको ना, डोक्यात हालत आहे प्लीज ना. अहो मग मी तो हलवतोय डायरेक्ट काय ग. काही मला असं जाणवलं की इथं मोर आहे पण नाहीये, मी अचानक पाहिलं झालं. लय आदळत आहे, काय सांगू तुम्हाला. सांगू काय ते खरं खरं, आम्ही काय यांनी काय एक बघूला घेतलाय चहाचं बरं का आणि एक गॅस घेतलाय छोटावाला, ते असं ऑनलाईन घेतलाय. आणि तुम्हाला सांगते चहापत्ती घेतली, साखर घेतली आणि काय घेतलंय गाडी मॅगी घेतली वाटतंय. आणि ते ना मी पिशवी भरलीच नाही, कारण की म्हणले मी भरतो बर का. मग मी एडिटिंग करीत होते आणि काय घेतलंय, चहासाठी गाळण घेतली आणि 2 ताटल्या घेतल्या. ताटल्या म्हणजे प्लेटी, आमच्याकडे ताटल्या बोलते. ओके हो, काय तिथं गणपती का डॉल काहीतरी आहे, चला तुम्हाला दाखवते. हे मला म्हणत होते त्या दिवशी घेऊ का, पण म्हणलं नको कशाला, बघू शकता किती छान आहे तो. साध्या मला नाही आवडत तसं, हे म्हणले तर आवडते, पण विषय काय आहे ते नुसते गप बसते. तर जायची इकडं एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो, आम्ही एका रस्त्यात चाललो आणि पाऊस जरा थांबलेला आहे म्हणून भारी वाटतंय जरा. आणि पाऊस जर कसलाच नाही ना आला खूप भारी वाटेल, कारण की सांगू का विषय काय, मला पाऊस आवडतच नाही. काही माझ्या तोंडाला फेस आला बोलू बोलू आणि मला म्हणतात बोलत चालय. तुम्ही मला कमेंट केली ना, मी खूप ब्लॉग काढीन. चांगली कमेंट करा, पण म्हणजे चांगली जसं की मला आवडेल अशी. काही त्या साईडला भात पण लावते लोक. मित्रांनो, आम्ही थांबलो तिथे, एक जणाचा वेट करतो, अक्षय येत आहे.
तर हे आहे, तुम्ही बघू शकता काय आहे इथं. ओके, हे वडगावचं चौक आहे. थांबलो तिथं बराच वेळ झालाय पण ते आहे ना. कोणतं चौक? वडगाव. मागं सर थोडस मला सरळ बसायचं. गाडी बघा तुम्ही, BMW. Follow this road for 19 kilometers. ओ हे बघा, पाणी येत आहे आणि आम्ही खालून चाललो. ओके बाय. म्हणजे उभा राहणार माझ्या फोटोच्या मागं माकडे